उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले। काटोल मतदारसंघामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा दाखल झाली। या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी काटोल मतदारसंघावर आपला दावा ठोकल्याची चर्चा रंगली। अजित पवारांची जनसन्मान यात्रा काटोलमध्ये दाखल झाली। त्यांनी त्या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। खरं तर काटोल हा अनिल देशमुखांचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्याच ठिकाणी आज अजित पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। दरम्यान थेट काटोल मतदारसंघातून जनसंवाद यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणी यांनी। अजित पवार यांची जनसंवाद यात्रा जी आहे ती आता काटोल येथे पोहोचली आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात अजित पवार पोहोचलेले दिसत आहे। आपण बघू शकतो बाईक रॅलीच्या माध्यमातून एका कारमध्ये उभे राहून अजित पवार काटोलमधील जनतेशी संवाद साधत आहे। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे। खरं तर महायुतीत या जागेकरता भाजपाकडून जोरदार अशी तयारी होत असताना अजित पवार थेट काटोलमध्ये पोहोचले। जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आपली ताकद दाखवताना दिसत आहे आणि बघताय काटोलच्या जनतेशी संवाद साधत आहे। मोठी अशी ही संपूर्ण बाईक रॅली आहे। मोठा असा उत्साह या संपूर्ण परिसरामध्ये दिसून येतोय। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, काटोल, नागपूर। तर काटोलमध्ये आता अजित पवार यांची सभा सुरू झाली। काही वेळापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं। आता सभेतून अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल।